त्याची काळजी करायची नाही. कोणाची दहशत असेल दादागिरी असेल ती मी बघा त्याची दादागिरी कोणाचा बाप येऊ दे अजिबात द्यायचा संबंध नाही. कोणाच्या अंगावर जायचा नाही, कोणाला द्यायचा संबंध नाही. एकजूट राहायचं सगळ्यांनी. आता ते मस्त जोगला प्रकरण झालं. मी आहे तोवर त्या मॅटरात दबून देणार नाही. कोणाचा बाप येऊ दे त्यामुळे कोणाला काय घाबरायची घाबरायची काय गरज नाही. कोणाची एकजूट राहायचं. आवाज दिला सनाट निघ जायचं एकमेकाच्या मदतीला. तुमचं कोणाच जर पटत नसलं ना, तुम्ही जर एकमेकाला बोलत नसलात बोलू ना, पण काही घडलेलं कळलं की त्याच्या मदतीला जाऊन उभं राहायचं. महाराष्ट्रभर कोणत्याही मराठ्याला कोणताही संकट येऊ द्या, मी त्यांच्यासाठी खंबीर उभा राहणार आहे. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या मराठ्यांना. राजकारण बिजकारण तिकडे चुलीत जाऊ दे. या महाराष्ट्रात गोर गरीब मराठ्यांना कोणाला संकट आलं तरी मी ताकदीने उभा राहणार. जे आपल्या बाजूनं राजकीय आमदार खासदार मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलते, मग ते कोणत्या पक्षाचा असू दे, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं असं. जे आपल्या बाजूने बोलतील त्यांना अडचणी आल्या तरी आपण सगळ्यांनी त्यांच्या बाजूने उभा राहायचं. त्यांच्या पक्षाने जरी त्यांना त्रास दिला त्याच्या पक्षाच्या सुद्धा आपण सगळ्यांनी मागं लागायचं, पण त्याला खंबीर साथ देऊन पुढे आपण सगळ्यांनी